हे दुसऱ्या पॅराग्राफमधलं पहिलं वाक्य आहे ना, दॅट इज प्रभुपाद. प्रभुपाद हे प्रॅक्टिकली आपल्याला समजावून सांगतात. काय म्हणतात? भौतिक समृद्धीच्या आकर्षणापासून मनुष्य जेव्हा अनासक्त होतो, तर हे समजायला सोपं आहे. भौतिक समृद्धी, प्रत्येकाच्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना आहेत भौतिक समृद्धीच्या. नवीन वर्ष आलं, दिवाळी आली, आपण एकमेकांना शुभेच्छा कशा देतो? येणारं वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जाव. कुठल्या अर्थाने सुखाचं, समृद्धीचं? ही जी समृद्धी आपण म्हणतो, ज्याला भौतिक समृद्धी म्हणतो की नाही, मॅक्झिमम लोक ही भौतिक समृद्धी मोजतात कशामध्ये? पैशामध्ये. आणि याच्या आकर्षणापासून जेव्हा आपण अनासक्त होतो, तेव्हा खऱ्या अर्थाने आपण मन परमात्म्यावर एकाग्र करू शकतो. प्रभुपादांनी किती छानपणे सगळ्या अध्यायाचा, या पूर्ण चॅप्टरचा सारांश एका वाक्यामध्ये आपल्याला समजेल असं प्रॅक्टिकली सांगितलं. ज्याला तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट म्हणता. आता थोडेसे लोक असे असतात जे पैशाच्या मागे लागलेले असतात, परंतु ते प्रसिद्धीच्या मागे लागलेले असतात. त्यांच्यासाठी ज्ञान, पुरस्कार, लोकांनी छान वाहवा म्हणणे, जय जयकार करणे, हे त्यांच्यासाठी समृद्धी असते. हे पण भौतिकच आहे. हे सगळ्यापासून अनासक्त झाल्यानंतरच खऱ्या अर्थाने आपण परमात्म्यावर मन एकाग्र करू शकतो. म्हणजे तो परमात्मा आपल्याला जागृत करू शकतो या झोपलेल्या अवस्थेतून, निद्रिस्त अवस्थेत.